प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. ॲज अ न्यूज अँकर मी त्या दोन्ही साईड्स दाखवल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही एका न्यूज चॅनलसाठी काम करता तेव्हा तुम्हाला किती स्वातंत्र्य असतं? लोकशाहीने बांधून दिलेली चौकट आहे, त्या चौकटीत राहून तुम्हाला गोष्टी करता आल्या पाहिजेत. अनेक असे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत ज्यांचं नाव घेऊन ते आतापर्यंत 4 वेळा गेल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येऊन गेल्या. विथ AI डेव्हलपमेंट न्यूज इंडस्ट्रीमध्ये कसा इम्पॅक्ट होतोय? बऱ्याचदा काही न्यूज चॅनलने प्रयोग केले की AI अँकर पण बसवून बघितले. तुझ्या प्रवासामध्ये तुला कधी असं जाणवलं का की अरे यार मी ऑनस्क्रीन खूप रॉंग बोललो? तुमचा एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला, एक जरी वाक्य इकडचं तिकडे झालं तरी अर्थाचा अनर्थ होतो. खूप आरडाओरडा केला जातो, खूप ओरडून न्यूज सांगितल्या जातात. तो फॉर्मॅट नाही. अगदी खरं आहे, तो फॉर्मॅट नाही आहे. न्यूज या न्यूज सारख्या सांगितल्या गेल्या पाहिजे. न्यूज सगळ्या खऱ्या नसतात. मी तुला सांगू, खरं सांगू, A swank way, that's how we roll, chasing big dreams. Yeah, we're in control. In a swank way, that's how we roll, chasing big dreams. Yeah, we're in control. Started from the bottom, now we're leading the way. सौरभ, फर्स्ट ऑफ ऑल न्यूज सेटअपवर ना पॉडकास्ट सेटअपवर आलाय. हाऊ आर यू फिलिंग? छान वाटतंय, वेगळं वाटतंय थोडं. नेहमी एका चाकोरीबद्ध पद्धतीमध्ये असतो आपण कायम, म्हणजे जेव्हा न्यूज अँकर म्हणून असतो तेव्हा. बट छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. नाईस. तर मला सांग की का जर्नलिझम केलं किंवा ह्या फील्डमध्ये का आलास? सो सगळ्यात आधी मला माझी ओळख करून द्यायला आवडेल. मी सौरभ नाईक आणि सध्या मी NDTV मराठीमध्ये न्यूज अँकर म्हणून आहे. पण त्याच्या आधीचा प्रवास हा खूप मोठा आहे. खूप चॅलेंजिंग आहे आणि तितकाच इंटरेस्टिंग पण आहे. जर्नलिझममध्ये पत्रकारितेत काय यावंसं वाटलं तर माझी ती आवड होती आधीपासून. पण ती आवड फायनलाइज होईपर्यंतची स्टेज फार मोठी आहे. अच्छा, आणि ती आधी काय खूप केलं मग तू? म्हणजे आपण म्हणतो, मला अगदी सुरुवातीपासनं आवडेल सांगायला, की आपण ज्या काही गोष्टी आत्ता करतोय त्याचे रूट्स कुठे ना कुठेतरी असतात. असतात. अगदी लहानपणापासून असतात आणि आपल्याकडे मराठीत म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं. आपण ज्या पद्धतीत वाढतो, ज्या पद्धतीत शिकतो, त्याच्यामध्ये अनेकदा आपल्या नकळत आपले पालक, शिक्षक आपण मोठे होऊन काय होणार हे कुठेतरी आपल्यात शोधत असतात आणि विशेषतः मराठी शाळांमध्ये. सो मला हे आत्ता अचानक क्लिक झालं काही वेळापूर्वी. इथे येताना मी विचार करत होतो. मला माहिती होता हा प्रश्न येणार. सो मी विचार करत होतो, की कशी काय सुरुवात झाली असेल आपली? कारण आपण करिअर वाईज खूप वेगवेगळ्या दृष्टीने विचार करतो. तर छोटा एक किस्सा आहे. म्हणजे अच्छा. आपण लहानपणी जेव्हा शाळेत असतो ना, तेव्हा तुला माहिती असेल, की जे जे चांगले गातात किंवा चांगलं बोलतात, तर त्यांना कायम स्टेजवर. स्टेजवर बोलवतात किंवा डेलीची प्रार्थना करायला बोलवतात किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात किंवा माईकवर काही बोलायचं असेल तर त्यांना बोलवतात. लहानपणापासून या सगळ्याला बोलवत होते शाळेत मला. पण समहाऊ एका दिवशी एक शिक्षिकेनं मला सांगितलं, आमच्या बाईंनी, की "तू ना आजपासून रोज पेपरातल्या बातम्या वाचून दाखवायच्या." हो. सो सकाळी एकदा प्रार्थना झाली, सगळं झालं, रोजचे श्लोक झाले, की मी रोज सकाळी पेपर घ्यायचो आणि त्या पेपरातल्या टॉप 10 ज्या काही घडामोडी असतील, आजच्या ठळक बातम्या. आजच्या ठळक बातम्या, सो त्या आजच्या ठळक बातम्या सांगायचो. आणि तेव्हा खूप लोक शिक्षक म्हणायचे, छान करतो, छान करतो वगैरे, आवडतं. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, शिक्षक करतात, कौतुक. पण नंतर थोड्या वर्षांनी मी पुढे जाऊन हेच करायला लागलो. तेव्हा मला जाणवलं की अरे, हे कुठेतरी आपल्या आत रुजलेलं होतं. आपल्या शिक्षकांनी ते ओळखलेलं होतं आणि इव्हेंच्युअली आपण ते करायला लागलो. राईट. म्हणजे शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. वक्तृत्व स्पर्धा असतील, वादविवाद म्हणजे इलोक्युशन डिबेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. कॉलेजमध्ये तेच कंटिन्यू केलं पुढे गेल्यानंतर आणि साठे कॉलेजला होतो मी. शाळा परांजपे विद्यालय अंधेरीत आणि कॉलेज साठे कॉलेज वेले पार्ल्याचं. सो सांस्कृतिकली रिच अशा सगळ्या Culture तर already गोष्टी, होतं. कल्चर होतं आणि महाराष्ट्रभर स्पर्धा करायचो. त्याच्यातनं खूप कनेक्शन झाले, वेगवेगळ्या ठिकाणी ओळखी झाल्या आणि आपल्या आवडीच्या गोष्टी काय ते कळायला लागल्या. अनेक मोठ्या मान्यवरांना भेटलो आणि असं वाटायला लागलं, की आपल्याला कम्युनिकेशनच्या क्षेत्रात काहीतरी करायचंय. आपल्याला बोलायला आवडतं, आपल्याला संवाद साधायला आवडतो. सो आपल्याला त्याच्यात काहीतरी करिअर करायचं असं वाटत होतं. अनेक लोक विचारतात कॉलेजमध्ये आल्यानंतर, तुला काय करायचंय? सो तोपर्यंत काही फिक्स नव्हतं असं काय करायचं. आपल्याला बोलायला आवडतं, आपण बोललं पाहिजे, एवढं एक डोक्यात होतं माझ्या काय. अच्छा. मग तो कोणता असा पॉइंट होता जिकडे तू डिसाईड केलं की आजपासून मी खरं सांगू, news मी report तुला करेन? असं काहीच डिसाईड केलं नाही. मी खरं सांगतो, अगदी मग? प्रामाणिकपणे मला या पॉडकास्टवर सांगायचंय. असं खूप आधीपासून ठरवलं होतं की आपल्याला बातम्याच द्यायचंय, आपल्याला न्यूज अँकर व्हायचंय, असं काही नव्हतं.
सो शाळा कॉलेजमध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, सो कॉलेजमध्ये असतानाच मी प्रिंट मीडियामध्ये लिहायला सुरुवात केलेलं होतं. सो अच्छा. आपला लोकसत्ता जो पेपर आहे, त्याची विवाहाची पुरवणी असते. सो त्या सप्लिमेंटमध्ये मी कायम लाईफस्टाईलविषयी, फॅशनविषयी गोष्टी लिहायला सुरुवात केलेल्या होत्या. त्याच वेळेला लोकसत्ताचाच लोकप्रभा नावाचं एक मॅगझिन असतं. राईट. त्या मॅगझिनमध्ये मी नाटक रिव्ह्यूज करायचो. कारण लहानपणापासून मला नाटकाची आवड होती. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेलं. सो त्याच्यामुळे नाटकाबद्दल लिहायला सुरुवात केली. सो हळूहळू लिहिणं सुरू केलेलं अच्छा. आणि अशा माध्यमातून मी माध्यमांमध्ये म्हणजे मीडियामध्ये यायला सुरुवात केलेली कळत-नकळत कॉलेजच्या वयापासनं. आणि कॉलेजनंतर माझं मास्टर्स जे झालं ते पॉलिटिकल सायन्समध्ये झालं. म्हणजे मी मास मीडिया सुद्धा गेलेलं नाहीये खरं तर. अच्छा. जर्नलिझम माझं झालेलं नाहीये. पण ॲट द सेम टाईम त्या माध्यमात मी प्रत्यक्ष काम करत होतो. मी रेडिओवर काम करत होतो कॉलेजमध्ये असताना. सो ही सगळ्या पद्धतीची माध्यमे मी अनुभवत बघत होतो. म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा रेडिओसारखं एक माध्यम असेल, जे अजूनही लाखो लोकांच्या घरात चालतं. बरोबर. सो त्या गोष्टी अनुभवता कॉलेजमध्ये मी गेलो आणि मास्टर्स करायचं ठरवलं. तर तोपर्यंत पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला होता. पण कसा पॉलिटिकल सायन्स या विषयात म्हणजे आत्ता जे आपण पॉलिटिक्स बघतो ते फार वेगळं आहे. अच्छा. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, राजकारणाचा अभ्यास करणं ही फार वेगळी गोष्ट असते. मी आर्ट्स घेतलेलं. त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट वाढत चाललेला आणि मी मास्टर्स केलं त्याच्यात. आमचं ऑनर्स होतं मास्टर्स त्याच्यात. आणि त्यावेळेला ते क्लिक झालं मला, की पण तू जर कारण जर्नलिझम केलं नव्हतं, तुला असं नाही वाटलं की मला जर्नलिझम करायला पाहिजे जर मला हे करायचं तर? नाही मला असं नाही वाटत. का ते तुला सांगतो. कारण आज जर्नलिझम केलेले कित्येक लोक न्यूज अँकर आहेत किंवा प्रत्येक न्यूज अँकर हा जर्नलिझम केलेला आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट नॅक असावी लागते. न्यूज अँकर बनण्यासाठी किंवा मीडियामध्ये येण्यासाठी. बेसिकली तुम्हाला जर जर्नलिस्ट बनायचं असेल, पत्रकार बनायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी शोधण्याची प्रवृत्ती पाहिजे. अच्छा. तुम्हाला क्युरियस असायला पाहिजे. क्युरिओसिटी पाहिजे. तुमच्यात ती उपजत क्युरिओसिटी असली पाहिजे. तुम्हाला जर्नलिझमचं शिक्षण घेऊन ती क्युरिओसिटी येत नाही. म्हणजे येतही असेल, पण ते एक तंत्रशुद्ध शिक्षण आहे. पण तुमच्यात मुळात काहीतरी शोधून काढण्याची, काहीतरी बदलून दाखवण्याची, लोकांना सांगण्याची जी इच्छा असते, जी उर्मी असते, ती आतून दाटून आली पाहिजे. ती एखाद्या कोर्सने होत नाही. सो पॉलिटिकल सायन्स माझं होतं आणि पॉलिटिकल सायन्स चं प्रशिक्षण मी 2 वर्ष घेत होतो, मास्टर्स करत होतो. त्यामुळे राज्याचं, देशाचं, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा खूप जवळून अभ्यास केला. आणि मी म्हटलं तसं बोलायची इच्छा होती, कम्युनिकेशन स्किल्स होते. सो त्याच वेळेला वाटलं, की आपण मीडियात काहीतरी केलं पाहिजे. कारण मी प्रिंट मीडियाच्या जवळ होतो, रेडिओ केलेलं होतं, राहिलेलं होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया. आणि म्हटलं, की चला ह्या 2 गोष्टी ट्राय झाल्यात. सो ह्या सगळ्या गोष्टी ट्राय आउट फेजमध्येच होत्या. मी असं शिक्कामोर्तब नव्हतं केलं, की हेच करायचंय मला. अच्छा. प्रिंट मीडिया झाला, रेडिओ झाला, तर म्हटलं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ट्राय करूया. आणि त्याच वेळेला जस्ट मास्टर्स झाल्या अगदी लगेच पुढच्या महिन्यात TV9 मधनं विचारणा झाली. TV9 मराठी जे न्यूज चॅनल आहे. आमच्या ओळखीचे एक होते, त्यांच्या थ्रू विचारणा झाली आणि त्यांना सुद्धा तेव्हा फ्रेश फेस हवा होता, नवीन अँकर हवा होता आणि मी जस्ट कॉलेज पास आउट होतो. अच्छा. सो मी गेलो, इंटरव्ह्यू दिला. इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव आहे. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनाही वाटलं, की हा करू शकेल. सो मला असं वाटतं ना, की कोणीतरी तुमच्यावरती पहिली जबाबदारी टाकणं फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे न्यूज अँकरचा कुठला एक्सपिरियन्स नसताना तुम्ही हे करू शकता. आणि हे सगळ्या फील्डच्या बाबतीत लागू होतं. जो तुम्हाला पण तू पहिली कसं संधी प्रूव्ह केलं देतो. की मी हे करू शकेन? सो त्यांची जशी टेस्ट असते तशी मी प्रॉपर जाऊन टेस्ट दिली. सो बेसिकली जेव्हा तुम्ही न्यूज अँकर च्या इंटरव्ह्यूला जेव्हा जाता, हे जे कोणी नवीन बघत असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक लिस्नर साठी आहे, की जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचं अर्थात बॅकग्राऊंड आणि तुमचं पॉलिटिकल नॉलेज चेक केलं जातं. बऱ्याचदा तुम्हाला पेपर लिहायला दिला जातो. म्हणजे असं वाटत असेल, की न्यूज चॅनल्सला फक्त ओळखीवरच जातात का, तर असं नाहीये. तुम्हाला प्रॉपर एक रिटन पेपर द्यावा लागतो. त्या रिटन पेपरमध्ये सगळे क्वेश्चन्स विचारलेले असतात. चालू पॉलिटिक्सचे, हिस्ट्रीचे, फ्युचरिस्टिक प्रश्न विचारलेले असतात. राजकारणात काय-काय घडू शकतं. इंटरनॅशनल पॉलिटिक्सबद्दल बरंच विचारलेलं असतं. ते झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स कसा आहे, तुम्ही बोलता कसं, तुमचे उच्चार कसे आहेत, तुमची भाषा कशी आहे, तुमचं नॉलेज कसं आहे त्या विषयातलं, ह्या सगळ्याचं एक स्क्रीन टेस्टिंग केलं जातं. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुमचा फेस किंवा तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं शरीर हे स्क्रीनसाठी किती परफेक्ट आहे याचा विचार केला जातो. आणि अर्थात या सगळ्या गोष्टी तेव्हा समहाऊ देवाच्या कृपेने त्या झाल्या गोष्टी आणि त्यांना सुद्धा ते आवडलं. आणि लिटरली ते म्हणाले, की "ठीक आहे, उद्यापासून तू जॉइन हो आणि परवापासून ऑन एअर जा." सो ते माझ्यासाठी थोडंसं पहिला ऑन एअर एक्सपिरियन्स कसा मला होता? मला अजूनही आठवतं. पहिला ऑन एअर एक्सपिरियन्स म्हणजे कारण मला
काय म्हणू शकतो आपण, थेट न्यूज अँकर म्हणून काम करण्याचा अनुभवच नव्हता. कारण गेल्या महिन्यापर्यंत तर मी कॉलेजमध्येच होतो. त्याच्यामुळे बाकी कार्यक्रम खूप करायचो, स्टेजवर कार्यक्रम करायचो प्रचंड. त्यामुळे भीती नव्हती. हम्म. किंवा कॅमेरा फेस केलेला होता, त्यामुळे भीती नव्हती. पण पण एक 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 बघ ना, असतं ना. आता स्टेजवर करतो तेव्हा ऍटलिस्ट रिॲक्शन्स मिळतात येस, ना. येस, येस. कॅमेरामध्ये आपण जेव्हा एक्झॅक्टली. करतो माहित नसतं की पुढे समोरचा कसा काय आपल्याला असणार आहे? हे तेच करतो. होतं, की ऑडियन्स रिएक्शन आपण लाईव्ह शोज करताना आपल्या लोकांसमोर आपल्याला कळतं लोकांना आवडतंय, हम्म. लोकांना नाही आवडतंय. त्यांच्या टाळ्यांच्या रिएक्शनमधनं, हसण्या-खेळण्यामधनं, ज्याच्यातनं कशातनं कळत जातं आपल्याला. ह्याच्यात तुम्हाला इमॅजिन करावं लागतं, की जवळपास लाखभर लोकं तुम्हाला बघतायत आणि तुमचा एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला, तर खूप मोठी गोष्ट घडू शकते हम्म. आणि ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो ते आपण पुढे येऊच आपल्या. पण तू पहिल्या न्यूज अँकरिंगचा मला अनुभव विचारते, तर हम्म. लिटरली मला तेव्हा फारशी टेक्निकल गोष्टींचा पण अंदाज नव्हता. कारण ह्याच्यामागे खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी असतात, जेव्हा तुम्ही प्रेझेंट होता तिकडे. त्याही आपण पुढे बोलू. पण पहिल्यांदा सगळ्यात आधी मला सकाळी 6 वाजताचं बुलेटिन दिलेलं. मी फ्रेश होतो. सो सकाळी 6 वाजता मी गेलो स्टुडिओमध्ये, रेडी वगैरे झालो आणि मी फक्त आदल्या दिवशी एकदा बघितलं होतं, की सगळे अँकर्स काय पॅटर्ननं करतायत गोष्टी, टेक्निकल गोष्टी काय येतायत, कमांड्स कशा असतात, काय सांगितलं की आपल्याला बोलायचं असतं, हम्म. काय कमांड आली की थांबायचं असतं, कधी ब्रेक घ्यायचा असतो, ह्या गोष्टी मी आदल्या दिवशी फक्त बघून ठेवलेल्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा ऑन एअर गेलो, सकाळी 6 वाजता ओपनिंगचं बुलेटिन होतं आणि थोडंसं दडपण होतं. पण असं होतं की नाही, आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करून दाखवायचंय. आणि सुरुवात केली आणि छान झालं ते बुलेटिन आणि त्याच्यानंतर लगेचच 7 वाजता काही लोकांचे फोन, ओळखीच्यांचे फोन आणि जेव्हा कमेंट्स आल्या, जेव्हा लोकांचे रिॲक्शन्स आले, तेव्हा असं कळलं की नाही यार, चांगलं होतंय. मग हळू-हळू स्वतःचं बघायला लागलो, कुठे चुकतंय, कुठे नाही. हम्म. त्यातले जे काही एक्सपर्ट्स असतील त्यांच्या रिॲक्शन्स घेतल्या की तुम्हाला कसं वाटतंय आणि त्याच्यानंतर तो सगळा प्रवास सुरू झाला. पण हम्म. मीडियात हे येणं, हे अशा पद्धतीने इथपर्यंत आलो मी. टीव्ही अच्छा. 9चा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि मग त्यानंतर पुढे अनेक चॅनल्स. तर सौरभ, तू मगाशी मला सांगत होतास की न्यूज रिपोर्टर ज्याला बनायचं त्याच्यामध्ये क्युरिओसिटी असायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण तुला वाटतं का आजकाल ही अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही क्युरियस होऊन तुम्हाला जे वाटतं ते प्रेझेंट करू शकतो असं? मला असं वाटतं की ती प्रत्येकाला मिळते. कारण आत्ता रादर ह्या ह्या काही वर्षांच्या काळात तर ती जास्त मिळते असं वाटतं. कारण तुमच्याकडे फक्त एकच माध्यम राहिलेलं नाहीये. हम्म. आता प्रत्येकाच्या हातात फोन आहे. प्रत्येकाच्या हातात स्वतःचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. अगदी कुठल्याही क्षणाला तो माणूस स्वतःचा काहीतरी क्रिएट करू शकतो. हम्म. उलट पूर्वी फार तसं नसू शकतं. कारण पर्टिक्युलर न्यूज चॅनल्स होते, पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म्स होते किंवा प्रिंट मीडिया होता, की ज्यांच्या थ्रूच तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकत होता. हम्म. पण आत्ता मीडियाचा काळ असा, की प्रत्येक जण स्वतःचं म्हणणं स्वतः मांडू शकतो. स्वतःचे व्ह्यू पॉइंट स्वतः देऊ शकतो. हा, सो हे पण मी आता असं सोपं आहे. म्हणतोय की ऍज अ न्यूज अँकर जेव्हा तुम्ही एका न्यूज चॅनलसाठी काम करता तेव्हा तुम्हाला किती स्वातंत्र्य असतं याच्यासाठी? स्वातंत्र्य असतं. म्हणजे काय कसं सांगू शकतो, की हल्ली बऱ्याचदा अशा चर्चा होतात, की प्रत्येक न्यूज चॅनलवर किंवा न्यूज अँकर्सवर दडपण असतं का? दडपण कोणावर नसतं. पण ते दडपण आपण कसं स्वीकारतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे प्रेशर प्रत्येकावर आहे आणि प्रत्येक वेळेला ते काही पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा सोशल प्रेशर असेल अशातली गोष्ट नाहीये. प्रेशर वेगवेगळ्या प्रकारची असतात न्यूज हम्म. हम्म. अँकर्सवर किंवा कोणावरही. पण दडपण आल्यानंतर तुम्ही त्याला कसं टॅकल करता, हम्म. तुम्हाला जे मीडियाने दिलेलं स्वातंत्र्य आहे किंवा जी एक लोकशाहीने बांधून दिलेली चौकट आहे, त्या चौकटीत राहून तुम्हाला गोष्टी करता आल्या पाहिजेत. तर तुम्हाला त्या स्वातंत्र्याचं कधीच बंधन येणार नाही. कारण अनेकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यात एक थिन लाईन आहे. ती हम्म. थिन लाईन अनेकांना कळत नाही. अनेक न्यूज चॅनल्स असतील किंवा न्यूज अँकर्स असतील, त्यांना ती थिन लाईन कळत नाही. सो स्वातंत्र्य आणि स्वैराचारामधली थिन लाईन जेव्हा कळते तुम्हाला, तेव्हा तुम्हाला आलेलं कुठलंही प्रेशर तुम्हाला दडपण वाटत नाही. कसं डील करतो म्हणजे तुला कोणता असा एखादा सिनारिओ आठवतो की तू ती सिच्युएशन एवढ्या दडपणामधनं पण अशी त्याला कट थ्रू केली? खूप एक्झाम्पल्स आहेत. पण माझं असं अगेन म्हणजे कसं आहे, की एकतर तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे, तुम्ही काय न्यूज देताय हम्म. त्याच्यावर. तुम्हाला खात्री पाहिजे, की हे 100% खरं आहे. हम्म. ह्याच्यात आपण काही लपवत नाहीये. हम्म. ह्याच्यात आपला काही अजेंडा नाहीये. अनलेस अँड अंटिल त्याच्यात काही खोट नसेल ना, हम्म. तर तुम्ही कॉन्फिडंट राहू शकता, की तुझी बाजू खरी आहे आणि तू अशा देशात राहतो जिथे अजूनही तुला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. राईट. आणि त्यात तुम्ही मीडियासारख्या क्षेत्रात आहात, की जिकडे तुम्ही अगदी सक्षमपणे 1,00,000 लोकांसमोर बोलू शकता
आणि तुम्ही मतं मांडू शकता. सो बऱ्याचदा लोकांचा प्रॉब्लेम असा होतो ना, की काही मीडिया हाऊसेस किंवा मीडिया न्यूज चॅनल्स, न्यूज एजन्सीज अशा आहेत, की प्रामाणिक पत्रकाराने कसं असावं, जो मुद्दा दडपणाचा केव्हा येतो, जेव्हा प्रामाणिकपणाशी तुमची तडजोड होते. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. कॉइन्सला 2 साइड असतात. ॲज अ न्यूज अँकर मी त्या दोन्ही साइड्स दाखवल्या पाहिजे. अच्छा. जेव्हा मी लोकांची मतं तयार करत नाही, लोकांना खरं काय ते दाखवतो आणि लोकांना त्यांची मतं करायला देतो, तेव्हा माझ्यावर दडपण उरत नाही. कारण हम्म. मी जे आहे ते तुला सांगितलंय, की बरोबर. बाबा ही अशी न्यूज आहे. त्याच्यावर तू तुझा काय व्ह्यू पॉइंट बनवायचा हे तुझं मत आहे. तसं आहे, की जेव्हा मी माझ्याकडे आलेली इन्फो जशीच्या तशी तुला देतो, कुठलीही फिल्टर न लावता, अनलेस अँड अंटिल त्याच्यात काही बाकी गोष्टी नसतील. ती फिल्टर न लावता जेव्हा प्रेक्षकांचं आणि माझं कनेक्शन बनतं, तेव्हा मग कुठल्याही पद्धतीचं दडपण उरत नाही. ते दडपण ज्याच्यात खोट असते किंवा जे खोट्या गोष्टी करतात आणि आपण त्या दाखवत नाही, तेव्हा त्या लोकांवर ते दडपण येतं. अच्छा. मग ही काय बोलतात, ही न्यूज बनली कशी जाते? म्हणजे काय करावं हां. लागतं? खूप मोठी प्रोसिजर असते एका न्यूजच्या मागे आणि न्यूज अँकरिंगच्या मागे. मला दोन्ही सांगायला आवडेल. पण सगळ्यात आधी मी न्यूजबद्दल सांगतो, जे तू विचारलंस, की असं होत नाही की डायरेक्ट तुला न्यूज आली आणि ती तू ऑन एअर दाखवलीस. असं कधीच होत नाही. एक सिस्टीम असते प्रॉपर. म्हणजे जर न्यूज अँकर एक दिसत असला तुम्हाला, तर त्याच्या मागे जवळपास 100 ते 200 जणांची मिनिमम टीम काम करत असते. आणि लोकांना वाटतं खूप सोपं सोशल मीडियामुळे, की WhatsAppला न्यूज आली, मग लोकांना वाटतं की त्यांनी ते टाइप करून दाखवली असेल आणि न्यूज अँकर ते सांगत असेल. तर असं अजिबात नसतं. न्यूज अँकरिंगमध्ये किंवा न्यूज येण्यामागे, ती लोकांपर्यंत पोहोचण्यामागे व्हेरिफिकेशन हा खूप मोठा मॅटर आहे. खूप मोठी गोष्ट आहे. सो एक बेसिक तुला सिस्टम सांगतो कशी असते. सगळ्या प्रेक्षकांना पण आपल्याला ती सांगायला आवडेल. सो रिपोर्टर्स आपण बघतो, जे साधारण सगळ्या महाराष्ट्रभर असतात. म्हणजे रिजनल चॅनल असेल तर प्रत्येक महाराष्ट्रभर, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक प्लस छोट्या-छोट्या गावांमध्ये रिपोर्टर्स असतात. आणि प्लस आपले मेजर सिटीज ज्या असतात, म्हणजे आता दिल्ली झालं किंवा बाकी सगळ्या गोष्टी इथे असतात. सगळ्यात आधी आपल्या आजूबाजूला गोष्ट एखादी घडली, की ती त्यांच्या माध्यमातून न्यूजरूमपर्यंत पोहोचते. सो न्यूजरूममध्ये इनपुट नावाचं एक डिपार्टमेंट असतं, की अच्छा. जे आलेल्या सगळ्या न्यूज एकत्र करतं आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करतं. फॉर एक्झाम्पल, तू माझा रिपोर्टर आहे, तर तू मला सांगितलेली गोष्ट मी तुझ्यावर विश्वास ठेवेन, पण मला त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागेल. ती मी अजून कुठल्यातरी माझ्या सोर्सेसकडनं मी कन्फर्म करणार, की बाबा तुषारने सांगितलेली ही गोष्ट, ही बातमी खरंच खरी आहे का? त्याच्यात त्याचा कुठला पर्सनल अजेंडा नाही ना? त्याच्यात काही वेगळ्या गोष्टी नाहीत ना? हे क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्याचा ऑथेंटिक सोर्स मिळवावा लागतो. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट घडली आहे, तर त्याचे व्हिज्युअल्स मिळवावे लागतात. त्याची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी त्याच्या बाबतीत काही बाईट्स लागतात. त्याच्यावर लोकांच्या रिएक्शन्स लागतात, पॉलिटिकल रिएक्शन्स लागतात. काही ऑथेंटिक व्यक्ती असेल, काही क्राईम सीन घडला तर त्याच्यावर पोलिसांची रिएक्शन लागते. ह्या सगळ्या गोष्टी आधी इनपुटकडे एकत्र येतात, इनपुट टीमकडे. इनपुट टीम, जसं आपण एखाद्या मातीला घडवतो, भांड्यात रूपांतर करताना त्याच्यावर संस्कार होतात, तशी संस्कार करते त्या बातमीवर. आणि मग ती इनपुटची टीम पाठवते आउटपुट डिपार्टमेंटला. सो आउटपुट डिपार्टमेंटमध्ये अजून लोकं असतात, की जी पुन्हा एकदा बातमी क्रॉस व्हेरिफाय करतात त्यांच्या सोर्सेसकडनं. ती लिहून काढतात. त्या बातमीला काही जर वेगळा अँगल असेल, तर तो अँगल देऊन व्यवस्थित ती बातमी फ्रेमवर्क तयार करतात. एडिटोरियल टीम असते. जी एडिटोरियल टीम ह्या गोष्टीवर डिस्कस करते, की ही न्यूज ऑन एअर गेली पाहिजे का? ह्याचे काय प्लस मायनस असतील? ह्या सगळ्यावर विचार करते. ग्राफिक टीम असते, जी पॅरलली तुम्हाला न्यूज आल्यानंतर ग्राफिक्स बनवायला सुरुवात करते. एडिटर्स असतात, जे व्हिज्युअली सगळ्या गोष्टी जमा करून, एडिट करून त्या व्यवस्थित लावतात न्यूजला. आणि मग फायनली ती एक फाईल तयार झाली, की मग ती जाते ऑन एअर. त्याच्या आधी पी-सी-आर पण कंट्रोल टीम असते, जी न्यूज अँकर आणि आउटपुट डिपार्टमेंटमध्ये कनेक्टेड असते. ती, त्यांचा एक वेगळा सेटअप असतो. ते दाखवतात. ते त्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं ती जाईल स्क्रीनवर, ते सगळं ठरवतं आणि फायनली ती न्यूज अँकरकडे जाते आणि मग त्याच्यानंतर न्यूज अँकर ती प्रेझेंट करतो. सो ती एक मोठी प्रोसिजर असते. त्यामुळे लोकांना बऱ्याचदा वाटतं, की आली न्यूज की दाखवली, असं नसतं. त्याच्यामागे खूप, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे त्या बातमीचं. त्याच्यावर तुमच्या चॅनलची ऑथेंटिसिटी ठरते. नाहीतर तुम्ही ऑथेंटिक आहात की नाही हे कसं कळणार? नाहीतर तुमचं चॅनल आणि एक WhatsApp फॉरवर्डमध्ये वेगळेपणा काय आहे? सो तो वेगळेपणा तुमची ऑथेंटिसिटी ठरवते. म्हणूनच लोकं अजूनही कितीही नाही म्हटलं, कितीही डिजिटलचा जमाना जरी आला, तरी अजूनही खऱ्या बातम्या बघायच्या असतील तर न्यूज चॅनलवरच विश्वास ठेवतात. कारण WhatsAppवर इव्हन अनेक सोशल मीडिया नाही करत. नाहीच करत. कारण सोशल मीडियावर अनेकदा आत्तापर्यंत अनेक असे मोठे-मोठे सेलिब्रिटीज आहेत, ज्यांचं नाव घेईन ते आत्तापर्यंत 4 वेळा गेल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येऊन गेल्यात. हा माणूस ॲडमिट आहे, हा मोठा सेलिब्रिटी ॲडमिट आहे, ह्या माणसाचं निधन झालं.
लोक सोशल मीडियावर आल्यानंतर पण आधी न्यूज चॅनल लावतात आणि बघतात न्यूज चॅनलवर दाखवलंय का, तर खरंय, तर ह्या माणसाचं खरंच हे हा एक छोटा एक्झाम्पल झालं, तर ती गोष्ट खरी आहे, नाहीतर ही गोष्ट खरी नाहीये. आणि म्हणून लोकांचा अजूनही न्यूज चॅनलवर विश्वास आहे आणि तो न्यूज चॅनलने विश्वास सार्थ करून दाखवलाय, कारण ती ऑथेंटिसिटी जपली जाते म्हणून. आणि राईट. सेम मी तुला पण न्यूज अँकरचं पण म्हणालो, छोटंसं सांगेन की हा अगेन मला तेच सांगायचं, जशी न्यूज जाण्यामागे एक मोठी प्रोसिजर असते, तसं न्यूज अँकर पण प्रेझेंट करण्यामागे खूप मोठी प्रोसिजर असते. फॉर अच्छा. एक्झाम्पल, लोकांना वाटतं की न्यूज अँकर म्हणजे काय, छान तयार होतात, छान कपडे घालतात, डिझायनर्स असतात, त्यांच्याकडे मेकअप करतात आणि छान टाय सूट घालून बसतात आणि बातम्या सांगतात. सोपं तर असतं ते, असं अनेक लोकांना वाटतं. पण असं नसतं. त्याच्यामागे खूप खूप जास्त मेहनत असते. कारण तुम्ही एखादी बातमी सांगता तेव्हा त्याच्या मागचा रिसर्च तुमच्याकडे असला पाहिजे. बऱ्याचदा बातम्या अशा असतात की त्या त्या क्षणाला असतात. फॉर एक्झाम्पल, हे सगळं 24 तास लाईव्ह चाललेलं आहे. ह्याच्यात कुठेही खंड नाहीये. जसं ह्या क्षणाला आपण बोलतोय ते त्या प्रेक्षकांना दिसतंय. त्याच्यात काही कट, एडिट वगैरे काही होत नाही. त्या क्षणाला तुमचा एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला, एक जरी वाक्य इकडचं तिकडे झालं, तरी अर्थाचा अनर्थ होतो. तुम्ही केऑस निर्माण करू शकता. बरोबर. तुम्ही जाती-जातीत दंगे, धर्माधर्मात दंगे होऊ शकतात. काहीही होऊ शकतात. किती मोठ्या गोष्टी घडू शकतात. सो ती हॉट सीट आहे. त्या हॉट सीटवर तुम्ही बसण्याआधी तुमचा रिसर्च पूर्ण पाहिजे. अंडर द सन एव्हरीथिंग तुम्हाला थोडं तरी माहिती पाहिजे, की आयत्या वेळेला काहीतरी आलं तर तुम्हाला बॅटिंग करता आली पाहिजे. आणि तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं. तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं नॉलेज पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्या आधी चं प्रिपरेशन पण खूप मोठं असतं. पण ते पुन्हा कधीतरी वेगळ्या पॉडकास्टमध्ये तुला सांगेन. पण मला एवढंच सांगायचं होतं, की ही मोठी प्रोसिजर आहे. तर इतकं सोपं नाहीये सोपं न्यूज नाहीये. देणं आणि न्यूज अँकर होणं. इन जनरलच म्हणजे लोकांना फॅसिनेटिंग फक्त हेच दिसतात, फोटोज. लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा याच्यातनं फक्त फेम दिसतं न्यूज अँकरचं किंवा न्यूज देणाऱ्यांचं, पण त्याच्या मागची मेहनत लोकांना दिसत नाही. हे मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. अच्छा. पण तरीही एक ओपिनियन आहे हं, एक बऱ्याचशा लोकांचं, की न्यूज सगळ्या खऱ्या नसतात हं, किंवा न्यूज बनवल्या जातात हं. किंवा फक्त टी-आर-पी साठी न्यूजला हवा दिली जाते, की तुम्ही हे सांगा ऑडियन्सकडे. हे खरं आहे का? नाही, अशा गोष्टी खऱ्या नाहीयेत. कारण टी-आर-पी ही गोष्ट असते. हे मान्य करायलाच पाहिजे सगळ्यांनी. टी-आर-पीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पण टी-आर-पी ही स्पर्धा आहे. हम्म. म्हणजे त्या रेटिंगवरनं कळतं, की लोकं तुमच्यावर किती विश्वास ठेवतायत ते. जे ऑडियन्स तुम्हाला जास्त बघतात, नंबर्सचा खेळ आहे सगळा. सगळ्या दुनियेत नंबर्स हाच खेळ आहे. हम्म. आपल्या जसं YouTubeला किती व्ह्यूज येतात, किती काय येतात, त्याच्यावर सगळी पुढची गणितं ठरतात. सेम विथ न्यूज चॅनल्स. तुम्हाला किती लोकं आवडीने बघतायत, ह्यावर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. पण ह्याच्यासाठी काही गोष्टी पेरल्या जातात का, तर नाही. बऱ्याचदा अच्छा. लोकांचं असं मत तयार होतं, मी म्हटलं तसं, की होतं कसं ना, की आता सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियात लोकांची मतं बनवणं फार सोपं झालेलं आहे. हम्म. फॉर एक्झाम्पल, मी XYZ तुझ्या विरोधात समजा एखादी मी न्यूज दिली कुठलीही, तुला मानणारा स्वतःचा एक वर्ग आहे, की जो तुला मानतो, ज्याला विश्वास आहे की हा चुकणार नाही. पण माझ्याकडे जर ऑथेंटिक माहिती आहे की नाही यार, तुषार चुकलाय आणि मी त्याचं चुकीचं दाखवलंय, तर तुला मानणारा जो वर्ग आहे, तो माझ्या विरोधात हेच लिहिणार ना, की ह्याने तर फेक न्यूज चालवली. म्हणजे आमचा तर तुषारवर विश्वास आहे. सोशल मीडिया थ्रू की माणसं तुषारला प्रमोट करतील, की तुषार कसा बरोबर आहे आणि न्यूज चॅनलने कसं चुकीचं दाखवलंय. हा पर्स्पेक्टिव्हचा विषय आहे. बरोबर. सेम गोष्ट दडपणाच्या बाबतीत जी तू मगाशी विचारलीस ना, सेम की फॉर एक्झाम्पल हीच गोष्ट, हीच सिच्युएशन घेऊया, की काहीतरी मी तुझ्या बाबतीत चुकीचं दाखवलं ज्याचे माझ्याकडे पुरावे जे तुला पण माहिती आहे. पण फॉर एक्झाम्पल आपलं जर चांगलं आहे आणि तू मला फोन केलास, की सौरभ यार असं असं आहे, प्लीज ही ही न्यूज मागे घे किंवा ही न्यूज दाबायचा प्रयत्न कर. तर तुझं आपल्या मैत्रीचा एक भाग वेगळा आणि मी पत्रकार म्हणून त्यावेळेला काय स्टँड घ्यायचा हा भाग वेगळा आहे. सो इन अ वे, मगाशी तुझे विचारलंस, तू जे मला दिलंस ते कदाचित दडपण किंवा प्रेशर असू शकतं. पण मी आपली मैत्री बाजूला ठेवून मी माझ्या पत्रकारितेला कसा जागेन, हे त्या दडपणाला ओव्हरकम करणं असतं. हा तर अच्छा. त्याच्यातला एक लाईट भाग आहे. आणि मग जे काय बोलतो मी थर्ड कॅटेगरी म्हटलं, ज्याला हवा दिली जाते, न्यूज असते एवढीशी, त्याला दाखवलं जातं एवढं, असं नाही होत. असं प्रत्येक न्यूज चॅनल असं करत नाही असं मी म्हणणार नाही. मग त्याच्यासाठी लोकांचा चॉईस आहे की आपण कुठलं न्यूज चॅनल बघायला पाहिजे. A to Z सगळी न्यूज चॅनल अशी आहेत का, तर तशी नाही. तशी काही असूही शकतात. पण मी तुला पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे त्यातला एक गमतीचा भाग असा आहे, की लोकांना जे आवडतं ना, बऱ्याचदा बघायला. तेच देण्याचा प्रयत्न करतं न्यूज चॅनल सुद्धा. कारण मी पुन्हा म्हटलं, तो टी-आर-पीचा खेळ आहे, तो नंबर्सचा खेळ आहे. अनेक म्हणजे हा इव्हेंच्युअल शिफ्ट झालेला भाग आहे. फक्त न्यूज चॅनलच्या बाबतीत नाही,
तू पण आता मीडियात इतके वर्ष आता काम मला करतोय. सांग, जर तुझ्या रिसर्च प्रमाणे सध्या मार्केटमध्ये काय टाईपची क्युरिओसिटी आहे किंवा लोकांना काय टाईपच्या न्यूज आवडतात? मी तुला सांगू, खरं सांगू, हम्म, लोकांना भडक बघायला खूप आवडतं. हम्म, भडक इन द सेन्स काहीतरी सतत त्यांच्यावर बंबार्डिंग झालेलं आवडतं आपल्याला. फॅन्सी. फॅन्सी आवडतं लोकांना. आपल्याला वाटतं की म्हणजे लोकांना तेच बोलतो, शांतपणे न्यूज न्यूज चॅनल्स पण एंटरटेनमेंट मी तेच म्हणत होतो समजतात. की जे लोकांना हवंय ते इव्हेंच्युअली आपण देणार. कारण अनेकदा न्यूज अँकर्सवर किंवा न्यूज चॅनल्सवर असं होतं की खूप आरडाओरडा केला जातो, खूप ओरडून न्यूज सांगितल्या जातात. तो फॉर्मॅट नाहीये. अगदी खरंय, तो फॉर्मॅट नाहीये. न्यूज या न्यूज सारख्या सांगितल्या गेल्या पाहिजे. कारण पण म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हाच्या ज्या न्यूज बघितल्या, हम्म, जे जुन्या काळी येणार, ओपनिंग होणार, 1 2 3 4 5 6 मे बी 10 डन, संपला. हम्म. दुसरं काहीतरी चालू झालं. एवढंच म्हणजे बोलतात ना, एवढ्या पॅटर्न मध्ये न्यूज चालाय किंवा अर्धा तास तर अर्धा तास डेडिकेटेडली फक्त न्यूज चालायचा. आता ते आपल्या एवढ्या स्क्रीनवरती खालती 4 पट्ट्या, बाजूला 2 पट्ट्या, वरती ह्याच्यामध्ये न्यूज अँकर एवढा राहतो आणि बाकीच्या आणि सायमल्टेनियसली केवढ्या न्यूज चालू असतात. हम्म. आधी आपल्याला एका वेळेला एकच न्यूज दिसायची. सो दॅट इज व्हॉट म्हणजे बोलतात ना, लोकांना काय एका वेळेला भरपूर खूप गोष्टी बंबार्ड करून दिल्या जातात. मी तेच म्हणतोय, मला अगेन मुद्दा हाच आहे की ही ऑडियन्सची गरज आहे, हम्म, ही माध्यमांची गरज नाहीये. जेव्हा ऑडियन्स, आता आपण जो एरा बोलतोय तो दूरदर्शनचा एरा होता. राईट. दूरदर्शनच्या एरामध्ये चॅनल एकच होतं, म्हणजे फक्त न्यूज चॅनल नाही, ओव्हरऑल एकच चॅनल होतं. त्यात तुम्हाला संध्याकाळी 7च्या बातम्या बघायला मिळायच्या, त्यात तुम्हाला 4च्या बातम्या बघायला हम्म. मिळायच्या, ज्याचा 20 मिनिटाचा अर्ध्या तासाचा स्लॉट असायचा. बरोबर. त्याच्यातच तुम्ही वेगवेगळे दूरचित्रवाणी किंवा अजून काही जे कार्यक्रम असतील ते बघायचं. एंटरटेनमेंट चॅनल त्याच्यानंतर सेपरेट होत गेले, न्यूज चॅनल सेपरेट होत गेले, हम्म. न्यूज चॅनल मधली कॉम्पिटिशन वाढत गेली हम्म. आणि न्यूज चॅनल 24 तास झाले. बरोबर. तुला 24 तास लोकांनी बघायचं असेल, नाही, आणि 24 तास बघण्यामध्ये पण लोक एकाच कॅटेगरीचे नाही आहेत ना. आता जर आपण टीआरपी बघितलं तर माझी चॉईस स्पोर्ट्स असू शकते, तुझी Correct. पॉलिटिकल असू शकते, तिसऱ्याची असू शकतं क्राईम. करेक्ट, राईट. मग ह्या तिघांना हुक कसं ठेवायचं, तर त्यासाठी हे 4 एक्झॅक्टली तिघांना हुक ठेवण्यासाठी तुम्हाला तेवढे व्हेरिएशन पण द्यावे लागतात. हम्म. तुम्हाला त्या पद्धतीने रिसर्च करावा लागतो की बाबा दुपारच्या वेळेत घरी कोण असतं, त्यांना कुठल्या पद्धतीच्या न्यूज आवडत असतील. सकाळी लोकांना घराबाहेर पडण्याआधी, रात्री लोकांनी घराहून आल्यानंतर, घरी आल्यानंतर ऑफिसवरनं त्या स्लॉटला कुठल्या न्यूज जातील, या सगळ्याचा रिसर्च करून द्यावा लागतो. आणि माझा पुन्हा मुद्दा तोच आहे की जे आपण म्हणत होतो ना की लोकांची जी गरज आहे, लोक म्हणतात लोकांना शांतपणे न्यूज ऐकायचे, पण ते रेटिंग्स मध्ये कुठे दिसत नाही. रेटिंग मध्ये असं एखादं चॅनल जे शांतपणे न्यूज देत असेल ना, त्यांना सगळ्यात कमी रेटिंग असतं. किती बोरिंग आहे. किती बोरिंग आहे असं लोकांना वाटतं. त्याच वेळेला तुम्हाला इकडे काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं, काहीतरी सतत हॅपनिंग घडवलं, 4 रिपोर्टर्स लाईव्हला लावले, तर लोकांना वाटायला लागतं अरे यार इकडे काहीतरी हॅपनिंग सुरू आहे. ते ह्युमन नेचर आहे, तो हुक आहे. तो तुम्हाला सतत काहीतरी घडतंय, काहीतरी म्युझिक मागे बँग ऑन लागलेलं आहे, काहीतरी लोकांना ते आवडतं. अशा वेळेला जर रेटिंगमध्ये जे प्रॉपर तू म्हणतोस तसं आधीच्या प्रमाणे दूरदर्शन प्रमाणे साध्या न्यूज देत आहे, अजूनही दूरदर्शनवर न्यूज लागतातच की, पण त्या कुठे कम्पीटमध्ये आहेत ह्या टीआरपी वाईज. बाकी त्या उत्तम असतील, माझं त्याच्यावर काही म्हणणंच नाहीये, पण त्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीये ना. आफ्टर ऑल तुमचा कॉम्पिटिशनचा गेम आहे. तुमच्याकडे 8 ते 10 न्यूज चॅनल्स आहेत आत्ताच्या वेळेला, आत्ताच्या घडीला रिजनलमध्ये, मराठीमध्ये. त्याच वेळेला तुम्हाला तुमचं कम्पीट करायचं असेल तर तुम्हाला लोकांना आवडतं ते द्यावं लागतं, आणि लोकांना तेच आवडतंय हे दिसतं रेटिंग्समधनं, त्यामुळे ते लोकांना दिलं जातं. अच्छा. तुला काय आवडतं मराठी न्यूज चॅनलचं सगळ्यात जास्त? म्हणजे मला कळलं नाही. आय मीन ऍज अ न्यूज चॅनल मराठी, ऍज अ इंडस्ट्री तुला काय आवडतं त्याच्या बाबतीत? रिजनल न्यूज चॅनलच्या बाबतीत किंवा मराठी न्यूज हा. चॅनलच्या बाबतीत मला पर्टिक्युलरली मी रिजनल निवडलं यासाठी की आपल्याकडे खूप प्रकारची विविधता आहे. म्हणजे मराठी न्यूज चॅनलमध्ये फक्त न्यूजच चालतात का, फक्त पॉलिटिकल न्यूज चालतात का, तर असं नाहीये. मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन देऊ शकता, खूप क्रिएटिव्ह व्हेरिएशन सुद्धा देऊ शकता. जसं वारीच्या काळात आपल्याला पूर्ण वारीचा शो चालतो, 10 दिवसांत वारी कशी कव्हर, म्हणजे वारी पूर्ण कव्हर केली जाते, ती कशी जाते, कुठल्या मार्गाने जाते, त्यातले छान छान एलिमेंट्स केले जातात. गणपतीच्या काळात, नवरात्राच्या काळात आपल्याकडे खूप व्हेरिएशन्स असतात. दिवाळीच्या काळामध्ये किंवा इन जनरल सांस्कृतिक गोष्टी पण भरपूर सांस्कृतिक दाखवल्या. गोष्टी बऱ्याच आहेत. सो न्यूज चॅनल फक्त पॉलिटिकल गोष्टी करत नाही कव्हर, आणि विशेषतः रिजनल किंवा विशेषतः मराठी, त्याच्यात खूप वैविध्य आहे. महाराष्ट्राची संस्कृती त्यातनं कायम रिफ्लेक्ट होत राहते, आणि जे मराठी संस्कृती, महाराष्ट्राची दहीहंडी संस्कृती असते, रिफ्लेक्ट होत दहीहंडी राहते, दाखवली ऍब्सोल्युटली ते स्क्रीनवर कायम आपल्याला दाखवायला मिळतं, अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स. सो मला कायम म्हणून रिजनल गोष्टींमध्ये काम करायला आवडतं. अच्छा.
तुझ्या पूर्ण करिअरमध्ये सगळं इम्पॅक्टफुल काय होतं सगळ्यात जास्त आजपर्यंत या इंडस्ट्रीमुळे? खूप चांगल्या लोकांबरोबर काम केलं आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या कामावर झाला, हं, हं. की कुठल्याही काय म्हणू शकतो आपण गोष्टीची प्रतारणा करायची नाही किंवा कुठल्याही न्यूजची प्रतारणा करायची नाही. न्यूजशी आणि ऑडियन्सशी प्रामाणिकपणे असलं पाहिजे मला कायम वाटतं. आपण काही न्यूज अँकर म्हणून असताना आपण काय म्हणू शकतो हिरो-हिरोईन्स नाही आहोत, हं. की जे पडद्यावर फेक दाखवतात गोष्टी किंवा त्या चित्रपटाची त्या स्टोरी नाहीये, स्क्रिप्टेड असतात. स्क्रिप्टेड नाहीये काही, की ती चित्रपटाची स्टोरी नाहीये, की तुम्ही तिथे स्क्रीनवर छान दिसता म्हणून तुम्ही लोकांना आवडता आणि लोकांना तुम्ही आन्सरेबल राहत नाही हिरो-हिरोईन्स. हं. पण मी न्यूज अँकर जेव्हा न्यूज सांगून पुन्हा बाहेर पडतो, तेव्हा मी लोकांना आन्सरेबल आहे. लोकं मला प्रत्यक्ष भेटतात. लोकं मला जाब विचारू शकतात. त्यामुळे प्रामाणिक राहणं हे तुमचं कामच आहे. हं. आपण हिरो-हिरोईनसारखी व्हॅनिश होत नाही. अचानक एक फिल्म आली, आपण आपल्या झोनमध्ये असलो, आपल्या ह्याच्यात असतो असं नाही. रोज आपण प्रवास करतो. रोज आपण नवीन लोकांना भेटतो, वेगवेगळ्या गावांना भेटी देतो, शहरांना भेटी देतो. त्यावेळेला लोक तुम्हाला ओळखतात, तुम्हाला भेटतात, तुमच्या कामाचं कौतुक करतात आणि जर काम चांगलं होत नसेल, तर त्याबद्दल जाब पण विचारतात. बरोबर. सो हे जे आन्सरेबल असणं आहे ना, हं. हे आन्सरेबल असणं तुम्हाला जास्त प्रामाणिक ठेवतं आणि त्याचा खूप माझ्यावर इम्पॅक्ट झाला, की जेव्हा एखादा जण भेटून सांगतो, की मला ही तुमची न्यूज आवडली किंवा एखादा माणूस त्या गावच्या पॉलिटिकल अँगलच्या 4 गोष्टी मला समजावून सांगतो, हं, की हं. एखादी लोकल न्यूज समजा मी दिली असेल किंवा एखाद्या गावातली, पण त्याच्या मागचं पडद्यामागचं राजकारण माहिती नसेल आणि जर मी त्या गावात गेलो, तर तेव्हा मला तो माणूस ज्या पद्धतीने जितक्या आपुलकीनं समजावून सांगतो, तितक्याच अधिकारवाणीनं कुठलेही आडपडदा न ठेवता, की "अरे बाबा, हा न्यूज अँकर आहे." ते नाही ठेवता, ह्या गावात असं-असं पॉलिटिक्स आहे, अशा-अशा गोष्टी आहेत, ह्याही समजून घेतल्या पाहिजेत. हे जितका महाराष्ट्रातला माणूस, मराठी माणूस जितक्या अधिकारवाणीनं सांगतो, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर खूप झाला असं मला वाटतं. बरोबर आणि आय थिंक जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीसाठी काम करतो म्हणजे ॲज अ करियर, हं. ठीक आहे, तिकडे आपले मॅनेजर्स, बॉस वगैरे आपण त्यांना आन्सरेबल असतो. इकडे तर तुम्हाला लाखो ऑडियन्स रोज बघते. प्रत्येक गोष्टीसाठी यू आर आन्सरेबल टू एव्हरी ॲब्सोल्युटली. सिंगल पर्सन. ॲब्सोल्युटली. लिस्निंग टू यू, वॉचिंग टू यू, राइट? मग या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुला कधी असं जाणवलं का, की "अरे यार, मी ऑन स्क्रीन खूप रॉंग बोललो." नाही, असं फार कमी वेळा झालंय. कारण तुम्हाला चुकीचं असून चालतच नाही. हं. तुम्हाला कधीच चुकीचं असून चालत नाही. तुम्हाला कायम बरोबर असावं लागतं. कधी-कधी फंबल्स पडू शकतात, पण मुद्दा फंबल्स इज ओके, बट मी हां. म्हणतो की नाही, चुकीची नाही. इन्फॉर्मेशन गेली. नाही. असं नाही होत कधी. कारण माझ्यापर्यंत येण्याआधी ती 3 वेळा क्रॉस चेक झालेली आहे ना. हं, हं. न्यूज अँकर म्हणून तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचते, त्याच्या आधी ती 3 ते 4 वेळा क्रॉस चेक झालेली हं. आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडा सेन्स असतो. तुम्ही कायम अपडेट असता Twitterवर, Facebookवर आणि बाकी सगळ्या जे सोर्सेस हं. येतात त्याच्याकडनं. अच्छा, तर मग आता हे सांग की सध्या हं, मराठी जी ऑडियन्स आहे, जी मराठी न्यूज चॅनल बघते, हं. त्यांच्या बोलतात ना, डोक्यामध्ये नक्की काय चालू असतं, जेव्हा ते न्यूज बघतात? तुम्हाला जर रिपोर्ट्स मिळत असतील तर? डेफिनेटली. आम्हाला साधारण आम्ही जेव्हा एनालिसिस करतो, आम्हाला जे सगळे रिपोर्ट्स येतात त्यानुसार किंवा आम्ही ॲक्चुअल जेव्हा ऑडियन्स कडे बघतो. कारण आपण ट्रॅव्हल करताना पण आपण बघत असतो. हं. एकतर कुठलाही भारतातला किंवा महाराष्ट्रातला माणूस असा की ज्याला 2 गोष्टींमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. एक हं. म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे पॉलिटिक्स. बरोबर. सो लोकं हे 2 गोष्ट फार हं. बघतात. हं. क्रिकेट बघतातच. आम्ही क्रिकेटचा जेव्हा सीझन असेल तेव्हा डेफिनेटली क्रिकेटच्या किंवा खेळाच्या न्यूज दाखवतोच डेली बेसिसवर. पण खेळ जर आता लाईव्ह बघू शकतात, तर एक्झॅक्टली. मग न्यूज म्हणूनच चॅनलला कसा हेल्प हां, मी तेच म्हणतो म्हणून खेळाच्या दाखवतोच, पण लोकांना खूप जास्त इंटरेस्ट पॉलिटिक्समध्येच आहे. हं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं पॉलिटिक्स आता चाललेलं आहे, त्यामुळे सगळ्या नॅशनल चॅनल्सना पण फार फोकस महाराष्ट्रावर करावा लागतो आणि अल्टिमेटली ते खूप ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर फार लक्ष ठेवून असतात. हं, हं. नॅशनल न्यूज पण अर्थात. त्यामुळे. सो म्हणून लोकांना पॉलिटिकल न्यूज खूप कन्झ्युम करायला आवडतात. हं. सतत राज्यात काय चाललंय, कुठले खासदार कुठे गेले, कोणी कोणाचे पळवले, त्याच्यानंतर रोज सकाळी काही नेते येऊन काय बोलतात, आणि प्लस सगळे हं. जे राजकीय पक्ष आहेत त्यांची हं. काय काय भूमिका आहे जी रोज कशी बदलत जाते, याच्यावर खूप लोकांना सोशल चर्चा इश्यूजचं करायला कसं आवडतं. चाललंय? सोशल इश्यूज खूप आहेत राज्यात. कारण लोकं भरभरून सोशल इश्यूज ॲटलीस्ट सोशल मीडिया थ्रू तर ॲब्सोल्युटली. चालतातच. सोशल इश्यूजवर काम करायला फार आवडतं न्यूज चॅनल्सना. कारण तुम्हाला एकतर त्याची ऑथेंटिसिटी असते. जेव्हा न्यूज चॅनल एखादा सोशल इश्यू हँडल करतं, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा पडतो. हं. कारण तुमच्याकडे सगळ्याचे कनेक्शन्स असतात. तुमच्याकडे ऑथेंटिक लोकं असतात आणि अधिकारवाणीने सांगणारी लोकं असतात. सो आमचा तरी प्रयत्न असतो, मी आत्ता ज्या न्यूज चॅनल आहे त्यांचा, की
सोशल इश्यू नुसता राईज न करता त्याला तडीस नेणं. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे अगदी छोट्यातल्या छोट्या गावातनं बातमी येत असते. बेसिक की आमच्याकडे पूल नाही म्हणजे पूल नाही हे आपल्याला शहरात राहून खूप बेसिक गोष्ट वाटते. त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की त्यांचा सगळं कनेक्टच बंद होतं. 2 गावांमध्ये जोडणारा पूल नसला तर. त्यांची मुलं शाळेत नाही जाऊ शकत, रोजगार नाही होऊ शकत. आपल्याला राज्यभरातनं, देशभरातनं इतक्या न्यूज येत असतात. आपल्याला कधी-कधी म्हणजे आम्हाला असं नाही, इन जनरल कोणालाही छोटी गोष्ट वाटू शकते, पण ती छोटी गोष्ट नसते. सो ती गोष्ट लावून देऊन म्हणजे फक्त बातमीला लावून न धरता त्याचा ॲक्चुअल ग्राउंडवर कसा इम्पॅक्ट होईल हे बघण्याचा आमच्या टीमचा कायम प्रयत्न असतो किंवा पत्रकार म्हणून माझाही एक कायम प्रयत्न राहिला आहे, जिथे-जिथे मी न्यूज चॅनलला होतो, की लोकांनी ती आपल्याकडे समस्या मांडली आहे, तर त्यांनी आपल्याकडे मीडियम म्हणून बघितलंय. त्यांनी ऑलरेडी ते प्रयत्न करून झाले असतील. ते त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले असतील, ते पॉलिटिशियन्सकडे गेले असतील, की आम्हाला हे करून द्या काम, करून द्या काम. पण त्यांनी ते केलं नाही म्हणून न्यूज चॅनलपर्यंत ते पोहोचलेत. त्यांच्या गावचा लोकल रिपोर्टरपर्यंत ते पोहोचलेत. त्या रिपोर्टरच्या माध्यमातून आपल्यासारख्या नॅशनल मीडियावर ते दिसतंय. तेव्हा मग तिथल्या अधिकाऱ्यांना जाग येते. तेव्हा तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सना जाग येते, की हे टीव्हीवर दिसतंय. त्याच्यातनं आपला नाकर्तेपणा कधीतरी समोर येतोय आणि म्हणून ते गोष्टी करतात आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो लोकांच्या आयुष्यावर. सो सोशल इश्यूज फक्त टीव्ही मीडियानं न दाखवता त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे लोकांच्या आयुष्यावर हे फार महत्वाचं असतं आणि ते करण्याचं काम आमच्या माध्यमातून तरी होत असतं. अच्छा. मग हे जे सामान्य माणसं आहेत, ते कसे रीच आउट करतात? एकतर चॅनल्सचे ईमेल आयडी असतात. काही चॅनल्सने WhatsApp नंबर सुद्धा दिलेले आहेत, की तुमची जी समस्या असेल ती फोटो किंवा WhatsAppच्या माध्यमातून पाठवा किंवा जनरली लोकल रिपोर्टर्सचा खूप चांगला कनेक्ट असतो ग्राउंड लेव्हलला. अच्छा. छोट्या-छोट्या गावागावांमध्ये जर आपण बघितलं तर लोकल रिपोर्टर्स खूप ओळखीचे असतात त्यांच्या. सो ते डे टू डे लाईफचे प्रश्न त्यांच्यासमोर कायम मांडत राहतात. त्यांना सांगतात, अच्छा. की ह्या गोष्टी अशा-अशा आहेत. आमच्यापर्यंत आम्हाला या सुविधा मिळत नाहीयेत आणि इव्हेंच्युअली त्या रिपोर्टर्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतं. सो मला एक गोष्ट सांगायला आवडेल म्हणजे मी ह्या चॅनलला नव्हतो, याच्या पूर्वीच्या चॅनलला होतो आणि तेव्हा जेव्हा संपूर्ण जगावर एक मोठं संकट आलेलं होतं, सगळे लोकं जेव्हा होते लॉकडाऊनमध्ये आणि तेव्हा अनेकांना आजारी असून बेड्स मिळत नव्हते आणि त्यावेळेला खूप मोठा केओस निर्माण झालेला. तुला जर आठवत असेल, की अनेक लोकांना बेड इश्यूज नाही. होत होते, बेड हां. मिळत नव्हते, ती लस मिळत नव्हती त्यावेळेला. सो तेव्हा आम्ही असा एक शो सुरू केला. तेव्हा न्यूज चॅनल सुरू होती. सो आपल्याकडे सोर्स आहेत, आपल्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि आपल्याकडे सामान्य लोकांचाही ॲक्सेस आहे. सो आम्ही मी एक शो करायचो साधारण संध्याकाळी 5 का 5:30 वाजता तो असायचा आणि त्यावेळेला लोकांना नंबर दिलेला असायचा, आपला एक चॅनलचा नंबर, की ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि तुमची समस्या मांडायची. आणि त्याच वेळेला आपली संपूर्ण टीम सुद्धा तो कॉल म्हणजे लाईव्ह ह्या शोमध्ये, की तो मला कॉल करणार, की फॉर एक्झाम्पल मी असा-असा या जिल्ह्यातनं बोलतोय, या गावातनं बोलतोय आणि मला ही समस्या आहे. मी खूप प्रयत्न केले, मला बेड मिळत नाही. मी त्याला सेम लाईनवर ठेवायचो आणि हे सगळं लाईव्हवर चालायचं. आणि तिकडचा जो कोणी लोकल कॉर्पोरेटर असेल, तिकडचे जे कुठलं हॉस्पिटल असेल, त्याला लाईव्ह शोमध्ये आम्ही कनेक्ट करून द्यायचो, ओके. की मी आता ह्या चॅनलमधनं बोलतोय. माझ्याबरोबर असा-असा व्यक्ती कनेक्ट झालाय आणि हा असा आहे, ह्याला इथे-इथे बेड मिळत नाही किंवा ह्याला ही औषधे मिळत नाही, ह्याला ही लस मिळत नाहीये. व्हॉट वी कॅन डू? सो जेव्हा एखादं न्यूज चॅनल लाईव्ह शोमध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या प्रशासनाला प्रश्न विचारताय, तेव्हा तो आन्सरेबलच आहे. तेव्हा त्याला ते काम करणं भागच आहे आणि तेव्हा अशा माध्यमातून त्या लोकांना बेड्स मिळालेले आहेत. त्या लोकांना लसी मिळाल्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झालेले आहेत. राइट. सो ही न्यूज चॅनलची जबाबदारी आहे. जे तू सोशल इश्यूजचा विचारला, अशा पद्धतीने लोकांच्या समस्या तुम्हाला थेट सोडवता आल्या पाहिजे. कारण त्यांच्याकडे डायरेक्ट कनेक्शन्स नाहीयेत पॉलिटिशियन्सपर्यंत जाण्याचे. पण आपण माध्यम आहोत. सो माध्यम ही जबाबदारी स्वीकारली, तर ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. सो अशा राइट. पद्धतीने सोशल इश्यू सॉल्व्ह होतात. राइट. अजून एक गोष्ट अबाउट म्हणजे जेव्हा बरंच काही म्हणजे एकदमच काहीतरी मोठं होतं, जसं मध्ये वॉर झालेलं होतं, राईट? त्यावेळेला खूप कमी टाईम असतो आपल्याकडे, खूप जास्त गोष्टी मांडण्यासाठी, राईट? त्यावेळेला सिच्युएशन कशी असते तुमची? तेव्हा खरं सांगू वॉरलाईक सिच्युएशन असते. संपूर्ण न्यूजरूम किंवा बऱ्याचदा जेव्हा मोठ्या गोष्टी घडतात किंवा किंवा जेव्हा मोठ्या दुर्घटना घडतात किंवा प्लेन ॲक्सिडेंट्स असतील, पॉलिटिशियन्सचे प्लेन ॲक्सिडेंट्स असतील किंवा अशा पद्धतीचे वॉर्स वगैरे होतात, तेव्हा खूप खूप कमी वेळ असतो. कारण तेव्हा लोकं ऑलरेडी हायप्ड अप असतात. लोकांना ऑलरेडी टेन्शन असतं. पण त्याच वेळेला लोकांना ऑथेंटिक माहिती पण हवी असते. सो ते ब्रँड टू ब्रँड डिफर करतं, की तुम्ही कशा पद्धतीच्या न्यूज पोहोचवता. आमचा असा कायम हे राहिलेला आहे, की बातमी 2 मिनिटं उशिरा गेली तरी चालेल, पण ती लोकांना खरी गेली पाहिजे. ती ऑथेंटिक असली पाहिजे. कारण आमच्यासमोर 10 स्क्रीन असतात, सो आम्हाला माहिती आहे कोण कुठे काय किती वेळेला चालवतंय ते. पण म्हणून त्यांचं बघून आपण चालवायचं नाही.
आपल्याला आपल्या ऑथेंटिक सोर्सकडनं जोपर्यंत कळत नाही हम्म. की ही गोष्ट खरंच खरी आहे, असं वॉर सुरू झालंय किंवा काय किंवा ऑफिशियल स्टेटमेंट्स जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत लोकांना पॅनिक करण्यात काही पॉइंटच नाहीये ना. हम्म. लोकांना पॅनिक करून तुम्हाला टीआरपी मिळवायचा नाहीये. मग काही न्यूज चॅनलचा तोही गेम असतो, तो अगेन टीआरपी गेम आहे. पण लोकांना पॅनिक न करता अटेन्शन घ्यायचं. अटेन्शन घ्यायचं. सो ते अटेन्शन ग्रॅब न करता लोकांना खरी इन्फॉर्मेशन, आपल्याकडे लोक काय येतात, माहिती मिळवायला येतात, मतं बनवायला येत नाही. सो लोकांना मतं देण्यापेक्षा माहिती देणं जास्त गरजेचं आहे. सो ती माहिती देण्याचं काम अशा वेळेला करणं गरजेचं असतं. आणि मग त्यातनं लोकांनी ठरवावं की आपण अशा वेळेला कुठल्या न्यूज चॅनल्स बघायच्या. मी तेच म्हटलं, लोकांचा माइंडसेट आहे. लोकांना अशा वेळेला अनेकदा हाईप्ड अप गोष्टी बघायला पण मजा येतात. हम्म, हम्म, पण अशा वेळेला लोकांना ते आवडते म्हणून आपण ते देणं योग्य नाही. दॅट्स ट्रू. कारण त्यामुळे किती साऱ्या कारण इथे एक न्यूज झाली की सोशल मीडियावरती लगेच 50 त्याच्या पसरते, पोस्ट येतात. लगेच पसरते. राईट. तर समजा आता एखाद्याला न्यूज अँकर बनायचं आहे, तर त्याला काय करायला पाहिजे सध्या आत्ता? कारण आय ओके. थिंक तू जेव्हा स्टार्ट केलं असशील वगैरे खूप बरेच वर्ष झाली रे. हम्म. आत्ता ज्याला जर्नलिझम करून पुढे न्यूज अँकर बनाय, त्याच्यावर काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल? एकतर त्याने मनाची पूर्ण तयारी केली पाहिजे की आपल्याला हे करायचंय, कारण ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नाही. मी मगाशी म्हटलं तसं की न्यूज अँकर तुम्हाला फेम हवाय म्हणून तुम्ही करणार असाल तर तुम्ही करू नका. हम्म. कारण ते तुम्हाला फक्त फेम देत नाही. न्यूज अँकर ही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीनं पार पडण्याची जर तुमच्याकडे कपॅबिलिटी असेल, क्षमता असेल, तरच तुम्ही ते केलं पाहिजे. सगळ्यात आधी खूप वाचन केलं पाहिजे. खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की तुम्ही त्या हॉट सीटवर बसल्यानंतर तुम्हाला येणारी बातमी तुमचं नॉलेज बघून येत नाही की तुला या विषयातलं माहिती आहे की नाही, तरच तुमच्यापर्यंत येईल. हम्म, तुम्हाला अंडर द सन एव्हरीथिंग माहिती पाहिजे, निदान थोडं थोडं तरी, की ही बातमी आल्यानंतर या बातमीचे अँगल्स काय असतील, त्याची सोशो पॉलिटिकल हिस्ट्री काय असेल, हे हम्म. सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे. त्यामुळे खूप वाचलं पाहिजे. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की क्युरिओसिटी हवी, की हम्म. आपल्याला काहीतरी यातनं वेगळं शोधून काढायचंय, आपल्याला एखाद्याचा मार्ग तडीस न्यायचा आहे, एखादा प्रश्न तडीस न्यायचा आहे. हे हे फार तुमचं क्लिअर पाहिजे की मला काहीतरी करून दाखवायचंय, हम्म. मला काहीतरी सॉल्व्ह करायचंय. आणि न्यूज अँकर बनण्यासाठी असा काही थेट राजमार्ग असा नसतो, की त्याला बरेचसे बॅकग्राऊंड असतात. आधी तुम्हाला डेस्कला काम करावं लागतं. तुम्हाला त्याच्यातनं प्रूव्ह करून पुढे, 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 पुढे जाऊन तुम्ही न्यूज अँकर होता. पण वाचन आणि क्युरिओसिटी हे मस्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात, की कोर्सेस केलेत तर उत्तम, कारण तुम्हाला त्यातली टेक्निकॅलिटी कळते. मास राईट. मीडिया किंवा जे काही संबंधित जर्नलिझमचे कोर्सेस असतील, तर ते केलेत तर उत्तम. कारण तुम्हाला टेक्निकल गोष्टी एकदा तुमच्या क्लिअर असल्या, की त्याच्यावर मग पुन्हा काम करण्याची फार वेगळी गरज भासत नाही. खूप लोकांशी बोला. अ, लोकांचे प्रश्न कायम ऐकून घ्या. चांगले लिस्नर असायला लागता तुम्ही. म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता तेव्हाच येतं, जेव्हा तुम्हाला चांगलं ऐकता येतं. हम्म. सो खूप चांगले लिस्नर पाहिजे. तुम्ही रोजच्या प्रवासात खूप लोकांशी बोला, लोकांचे प्रश्न ऐका, लोकांची पॉलिटिकल मतं ऐका. आणि प्रत्येकाला स्वतःचं मत जरी पॉलिटिकली असलं, तरी तुम्हाला बायस्ड कुठल्याही पद्धतीने राहता कामा नये. तुम्हाला हम्म. फार न्यूट्रल राहता आलं पाहिजे. आणि हे सगळ्यात मोठं टास्क असतं बऱ्याच न्यूज अँकरसाठी, की कारण प्रत्येकाला कोणीच माणूस न्यूट्रल नसतो. प्रत्येकाला स्वतःच्या जडणघडणीनुसार स्वतःची एक पॉलिटिकल मतं असू शकतात. बरोबर. पण ती पर्सनल आयुष्य. जेव्हा तुम्ही तिथे न्यूज अँकर म्हणून बसता, तेव्हा तुम्ही न्यूट्रलच असला पाहिजे. तेव्हा तुम्हाला एखादी पॉलिटिकल पार्टी आवडते किंवा आवडत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने किंवा विरोधात बोलणं हे चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला फार न्यूट्रल पद्धतीनं वागण्यापेक्षा विचार करता आला पाहिजे, की जेव्हा तुम्ही विचार कराल न्यूट्रल पद्धतीनं, की ही एखादी पॉलिटिकल गोष्ट घडलीये, त्याचा प्लस काय, मायनस काय, पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, या सगळ्या बाजूने विचार करता आला पाहिजे. सो जर कोणी आतापासून न्यूज अँकर बनण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर त्याने आधी व्यवस्थित विचार करायला शिकलं पाहिजे. गोष्टींकडे त्या अँगल्सनं बघायला सुरुवात केली पाहिजे. आणि बाकी शिक्षण आणि सतत अपॉर्च्युनिटी शोधणं आहे. आणि आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, की आता गोष्टी खूप कशा सोप्या झालेल्या आहेत. कारण तुम्हाला न्यूज चॅनलने जरी संधी नाही दिली, हम्म. तरी तुम्ही स्वतःचे एनी टाईम सुरू करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला तो कॉन्फिडन्स आणि ती ऑथेंटिसिटी असली पाहिजे. बरोबर. न्यूज चॅनलकडे ती ऑथेंटिसिटी करण्यासाठी एक अख्खी टीम असते, अख्खी यंत्रणा असते कामाला. तुम्ही जेव्हा जर पर्सनल स्वतःचं काही सुरू करताय, तर त्याच्यासाठी ती ऑथेंटिसिटी जपण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची टीम किंवा स्वतःचे बेसिक सोर्सेस तरी पाहिजेत. हम्म. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. तर आता विथ AI डेव्हलपमेंट हम्म. न्यूज इंडस्ट्रीमध्ये कसा इम्पॅक्ट होतोय? खूप इम्पॅक्ट आहे. खूप इम्पॅक्ट होतोय. म्हणजे मी जर कदाचित हा पुढचा प्रश्न असू शकतो तुमचा, की ह्या सगळ्या टेलिव्हिजन ह्याच्यात डिजिटल ह्याच्यात टेलिव्हिजन कितपत टिकेल, आणि हम्म. अनेक लोकं हा प्रश्न आम्हाला विचारतात. सो अगदी खरं आहे.
एआयचा जमाना आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एआय इम्पॅक्ट करतच आहे आणि त्याच्यात काही डाऊटच नाहीये. न्यूज चॅनलमध्ये सुद्धा एआय इम्पॅक्ट करते. पण आपण एरवी पण म्हणतो तसं की एआयने तुमचं काम करण्यापेक्षा तुमच्या काम सहजतेनं कसं होईल ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे असं माझं पर्सनल मत आहे, की एआय तुमचं काम करू शकतं पण कारण आधी कसं वाचनाची लोकांना सवय असायची. क्युरिओसिटी जे बोलतोय ना, जर मला माहिती आहे ह्याच्याबद्दल मला रिसर्च करा, मी 10 पुस्तकं वाचणार, माझ्या नोट्स बनवणार. बरोबर इथे मी आता कमांड टाकली, की ह्या गोष्टींबद्दल मला पाहिजे, तिकडे ते सगळं लिहून ऑटोमॅटिकली येतं. येणार. मग ती क्युरिओसिटी मेंटेन कशी होणार कोणाची? म्हणूनच म्हटलं ना, की आपलं स्वतःचं वाचन त्याच्यासाठी गरजेचं आहे. कारण फॉर एक्झाम्पल आता जर मी ह्या एआयच्या जमान्यातनं पुढे आलेलो आहे आणि मी पुढे जाऊन न्यूज अँकर झालो आणि मला प्रत्येक वेळेला प्रॉम्प्ट टाकून किंवा इन्फोची माहिती टाकून जर माहिती येत असेल समोर आणि अचानक माझ्यासमोर कुठली तरी वेगळीच न्यूज आली ज्याचं मला आगापेक्षा काहीच माहिती नाही, तर त्यावेळेला तुझ्या हातात फोन किंवा समोर लॅपटॉप किंवा काही नसणार, की तू त्याची पटकन इन्फो काढून वाचू शकशील. तुला ती गोष्ट माहितीच पाहिजे. सो त्याच्यासाठी वाचन हा एकमेव उपाय. एआयचा कसा इम्पॅक्ट होतोय? सो एआयचा इम्पॅक्ट होतोय. बऱ्याचदा काही न्यूज चॅनलने प्रयोग केले, की एआय अँकर पण बसवून बघितले. त्यांनाही छान रिस्पॉन्स आहे. पण अगेन ह्युमन टच जो असतो, ह्युमन बोलण्याची स्टाईल जी असते, ती जरी किती कॉपी करता आली तरी तुमची जी विचारशक्ती आहे, जी एखाद्या गोष्टीकडे आपल्या सत्सद विवेक बुद्धीने बघायचं म्हणतं ना, एआयकडे ती सत्सद विवेक बुद्धी किती आहे, हे अजून मला माहिती नाही. माझा त्यातला अभ्यास कमी असू शकतो कदाचित. पण एखादी गोष्ट आलीये, ती बातमी मी जशीच्या तशी सांगणं, ती थोडी सॉफ्ट करून सांगणं, त्याला काही मुलामा लावून सांगणं, त्याला त्याला काही फिल्टर भाव लावून देणं हे सांगणं, आपल्या त्याला हातात भाव देणं, हे सगळं आपल्या हातात आहे. हे न्यूज अँकरच्या हातात आहे. एखादी हार्श बातमी समजा आली, काहीतरी खरंच काहीतरी देशात काहीतरी पॅन्डेमिक सारखं किंवा काहीतरी भयानक घडलं असेल, तर लोकांना पॅनिक न करता मला ती शांतपणे लोकांना समजावून सांगता आली पाहिजे. हे न्यूज अँकरचं स्किल आहे. पण हे टेक्नॉलॉजीच्या जमान्यात तू एआय अँकरला बसवून तू जी इन्फॉर्मेशन त्याच्यात टाकशील तो तो तसंच्या तसं तसं बोल. बोलणार आहे. बरोबर. लोकांना मे बी ते पॅनिक करू शकतं. लोकांना मे बी ते अजून हायपर करू शकतो. सो एआयचा इम्पॅक्ट होईल, पण कितपत होईल हे मला माहिती नाही. हम्म. पण होऊ शकतो. डेफिनेटली एआयचा इम्पॅक्ट होऊ शकतो. डेफिनेटली. मला वाटतं चांगल्याच पद्धतीने होईल, जे येस. पण आहे ते. सो थँक्यू सो मच. येस. खूप मजा आली. म्हणजे मला पण खूप गोष्टी कळाल्या. म्हणजे मी स्वतः जरी मास मीडिया केलं असेल, तरी पण एक बोलला ना लाईव्ह तुझ्याकडनं ऐकायला मजा आली. येस. थँक्यू थँक यू. सो मच. थँक यू सो मच. In a swank way, that's how we roll, chasing.